नमस्कार. सध्या सोशल मीडियावर विशेषतः शेतकरी मित्रांमध्ये एक गोष्ट खूपच व्हायरल होतेय, ती म्हणजे पिकांवर दारूची फवारणी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, दारू. असं म्हटलं जाते की याने उत्पादन थेट दुप्पट होतं. अनेक जण हा प्रयोग करूनही बघतायत. पण या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का, की हा फक्त एक गैरसमज आहे? चला, आज आपण यामागचं खरं विज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे हा ट्रेंड पाहिल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात पहिला प्रश्न येतो की अरे, जी दारू माणसासाठी एवढी हानिकारक आहे ती पिकांना फायदा कशी काय पोचवू शकते? खरंच दारू मारल्यावर पिकांनाही नशा चढत असेल का? यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर तर दावे असे केले जात आहेत की विचारायची सोय नाही. म्हणतात, दारूची एकच फवारणी करा आणि तुमचं पीक एका रात्रीत फुलांनी असं काही भरेल की बघतच राहाल. उत्पन्न थेट दुप्पट. हे ऐकायला किती छान वाटतं नाही का? आणि याच आकर्षक दाव्यांना भुलून अनेक शेतकरी हा प्रयोग करायला पुढे सरसावत आहेत. चला तर मग आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया की शेतकरी हा धोकादायक वाटणारा उपाय नक्की का वापरत आहेत. या व्हायरल दाव्यांमागे आणि त्यांच्या अनुभवांमागे नेमकी कोणती कारणं आहेत? याची कारणं बरीच आहेत. बघा, कधीकधी काय होतं, थंडीमुळे किंवा पाणी कमी मिळाल्यामुळे पिकावर एक प्रकारचा ताण येतो. कधी फुलं लागत नाहीत किंवा लागलेली फुलं गळून पडतात. मग अशा वेळी महागडी औषधं आणण्यापेक्षा हा एक अगदी स्वस्तात मस्त जुगाड वाटतो. काही जण तर मिरचीवर जो चुरडामुरडा रोग येतो ना, त्यावरही हाच उपाय वापरतात. तर काहींना फक्त पानांवर येणारी ती तात्पुरती चमक हवी असते. आणि याच अनुभवांमुळे काही शेतकऱ्यांचा यावर इतका पक्का विश्वास बसला आहे की ते छाती ठोकपणे सांगतात, अहो, जे काम हजारो रुपयांची औषधं करू शकली नाहीत ना, ते माझ्या 100 रुपयांच्या देशी दारूच्या बाटलीने करून दाखवलं. आणि याच विश्वासामुळे हा ट्रेंड अगदी वाऱ्यासारखा पसरतोय. पण एक मिनिट, जे डोळ्यांना दिसतं ते नेहमीच खरं असतं का? चला, आता आपण पडद्यामागे जाऊया आणि या अचानक आलेल्या फुलांमागचं वैज्ञानिक सत्य काय आहे ते जाणून घेऊया. ह्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की ही दारू पिकाला ताकद देते का? म्हणजे दारू हे एखादं खत आहे का? त्यात झिंक, पोटॅश, फॉस्फरस सारखे काही पोषक घटक असतात का? याचं शास्त्रीय उत्तर अगदी थेट आणि स्पष्ट आहे. अजिबात नाही. शून्य. दारूमध्ये मुख्यत्वे इथाईल अल्कोहॉल असतं आणि त्यात झाडाची वाढ करणाऱ्या किंवा त्याला ताकद देणाऱ्या पोषक घटकांपैकी एकही घटक नसतो. मग प्रश्न पडतो की जर पोषण मिळत नाही तर मग इतकी फुलं येतात तरी कुठून? हे समजून घेण्यासाठी आपल्याला झाडाची एक नैसर्गिक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ज्याला स्ट्रेस रिस्पॉन्स किंवा तणाव प्रतिक्रिया म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या झाडाला असं वाटतं की आपल्यावर जीवघेणा हल्ला झालाय, तेव्हा ते स्वतःला वाचवण्यासाठी एक खास यंत्रणा सुरू करतं. आता होतं काय, जेव्हा आपण दारूची फवारणी करतो तेव्हा ते अल्कोहॉल झाडाच्या नाजूक पानांमधला ओलावा म्हणजे पाणी अगदी वेगाने शोषून घेतं. यामुळे झाडाला अचानक एक जबरदस्त शॉक बसतो. झाडाच्या सिस्टीमला वाटतं की आपल्यावर कोणीतरी विषारी हल्ला केलाय आणि आता आपण मरणार आहोत. आणि याच मृत्यूच्या भीतीने झाड आपला वंश पुढे चालू राहावा यासाठी एक शेवटचा हताश प्रयत्न करतं. ते आपली उरलेली सगळी ताकद, सगळी ऊर्जा फक्त आणि फक्त फुलं आणि फळं बनवण्यात लावतं. का? जेणेकरून मरण्यापूर्वी त्याच्या बिया तयार व्हाव्यात आणि त्याची प्रजाती जिवंत राहावी. तर लक्षात घ्या, पिकावर आलेली ती बंपर फुलं, तो बहर, हे त्याच्या चांगल्या आरोग्याचं लक्षण नाहीये. ती तर मृत्यूच्या भीतीनं मदतीसाठी झाडानं मारलेली एक शेवटची किंकाळी आहे. तो नैसर्गिक विकास नाही, तर घाबरलेल्या झाडाचा जीव वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. चला, आता आपण या फसव्या टॉनिकचे तथाकथित फायदे आणि त्यामागे लपलेले भयंकर तोटे यांची समोरासमोर तुलना करूया. बर, आता दोन्ही बाजू बघूया. म्हणजे कथित फायदे आणि त्याचे भयानक तोटे. तर फायदा काय सांगतात की अचानक फुलांचा बहर येतो, पानांवर एक तात्पुरती चमक येते. पण या छोट्या फायद्यांच्या मागे लपलेलं नुकसान खूप मोठं आहे आणि ते कायमस्वरूपी आहे. पहिलं म्हणजे पानं जळतात, झाडाची वाढ कायमची खुंटते. दुसरं, जमिनीतले आपले मित्र म्हणजे गांडूळ आणि इतर कीटक ते मरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी फुलं येतात ना, ती इतकी कमजोर असतात की फळ लागण्याआधीच गळून पडतात. म्हणजे झाड वरून हिरवंगार दिसलं तरी आतून मात्र ते पूर्णपणे पोकळ आणि कमजोर झालेलं असतं. आता पुढचा प्रश्न असा येतो की ठीक आहे, पण जर योग्य आणि सुरक्षित प्रमाणात दारू वापरली तर हे नुकसान टाळता येणार नाही का? इथेच तर खरी मेघ आहे. सोशल मीडियावर जी माहिती आहे त्यात काही ताळमेळच नाही.
कोणी म्हणतं 15 लिटर पंपाला 30 मिली वापरा, तर कोणी म्हणतं 20 लिटर पंपाला 75 मिली. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये आणि प्रमाण थोडं जरी चुकलं तरी अख्खं पीक जळून खाक होऊ शकतं. धोका खूप जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची निर्णायक गोष्ट ही आहे की भारतातल्या कोणत्याही कृषी विद्यापीठाने किंवा कोणत्याही खऱ्या कृषी शास्त्रज्ञाने आजपर्यंत शेतीमध्ये दारूच्या वापराची शिफारस केलेली नाही. हा फक्त एक स्वस्थ आणि अत्यंत तकलादू अवैज्ञानिक जुगाड आहे. मग आता प्रश्न उरतो की जर दारू नाही तर मग पिकाच्या खऱ्या वाढीसाठी योग्य आणि सुरक्षित मार्ग कोणता? म्हणजे पिकाला कोणतंही नुकसान न होऊ देता भरघोस फुलं आणि चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं? कृषी विज्ञानाने यासाठी खूपच प्रभावी, स्वस्थ आणि पूर्णपणे सुरक्षित टॉनिक्स तयार केली आहेत. उदाहरणार्थ, चांगल्या कंपनीचं ॲमिनो ॲसिड फवारल्यास फुलांची संख्या नैसर्गिकरित्या वाढते. समुद्री शैवालाचा अर्क जसं की बायोविटा किंवा सागरिका हे एक 100% नैसर्गिक टॉनिक आहे, जे झाडाला खरी ताकद देऊन फुलांनी भरून टाकतं. आणि जर फुलगळतीची समस्या असेल तर 20% नायट्रोबेन्झिनचा स्प्रे फुलं गळण्यापासून लगेच थांबवतो आणि फळधारणा वाढवतो. म्हणून शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी. शेती म्हणजे एक तपस्या आहे. तो काही स्वस्तातला जुगाड नाही. आपलं पीक हे आपल्या मुलासारखं आहे, नाही का? त्याला आपण विष कसं देऊ शकतो? जे काम विज्ञान करतं, जे काम योग्य पोषण आणि औषधं करतात, त्याची जागा कोणताही शॉर्टकट किंवा जुगाड कधीच घेऊ शकत नाही. म्हणून आपल्या पिकाला भीती नाही तर पोषण द्या, विष नाही तर ताकद द्या.